नक्कीच 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतरून आज निकाल लागतोय आणि याच निकालासाठी निंबाळकर कुटुंबीय आहे ते कोर्टाच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर देखील आहेत ते या ठिकाणी दाखल होतील। त्याचबरोबर जे 9 आरोपी आहेत ते देखील आज कोर्टामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळे यांना नेमकी काय शिक्षा दिली जाते हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की पद्मश्री पाटील यांना मुख्य आरोपी आहे ते सीबीआयने घोषित केलेलं आहे आणि यानंतरून आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की 20 वर्षापासून खरं तर ही केस आहे ती सुरू आहे। कारण निंबाळकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा ड्रायव्हर याचं देखील निधन झालेलं आहे, त्यामुळे काझी कुटुंबीय आणि निंबाळकर कुटुंबियाचे सगळे जे लोक आहेत ते सगळे या कोर्ट परिसरामध्ये दाखल झालेले। थोड्याच वेळामध्ये आहे ते बाकीचे जे काही 9 जणांवर आरोप आहेत ते देखील कोर्टामध्ये दाखल होतील आणि नेमकी या सगळ्यांवर कोर्ट नेमकी काय शिक्षा सुनावतायत की काय नेमकं जजमेंट करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।